किती वेळ वाट बघायची? अरे किती वेळ? काल रात्री किती फोन केले मी तुला? कुठे होतास तू? कुठे असणार? इथेच होतो. शेवटी मी त्या दामूचा नंबर मिळवला आणि त्याला विचारलं तुझ्याबद्दल सगळं. 15 तारीख साखरपुडा ठरलाय तुझा आणि नीताचा. हो. मग काय करणार आहेस? काय ठरवलंस तू पुढे? असो रे, बोल ना काहीतरी. मी कोणाबद्दल आणि कशाबद्दल बोलते कळतंय ना तुला? नाही, जाऊ दे तो विषय. तू भेटलास का उर्मिला? बोललास तिच्याशी सगळं? काय म्हणाली ती? तू मागे म्हणाला होतास की तिला सगळं मान्य आहे. काय झालं त्याचं पुढे? आता काही होणार नाहीये. चुकलोय मी जीजी. रागवलीये ती माझ्यावर. हे पण तू पत्र लिहिलं होतंस ना तिला? अगं हो, पण ते पत्र तिला मिळालंच नाही. ती देवसाखरीत आली आणि माझ्या सोडमुंडीला तिला माझं लग्न ठरल्याचं कळलं. अरे मग तू सांगायचंस ना तिला सगळं. अगं मी काय कमी प्रयत्न केले का? पण तिने ऐकूनच घेतलं नाही माझं. आणि शेवटी हे सगळं झालं. खूप प्रेम करतो मी तिच्या. मग का केलीस अशी लपवा छप्पी? लिहिलं होतं मी पत्र, पण नाही वाचलं तिनं. काय करू मी? पाणी घे. शांत हो वासू. तुला असं हतबल झालेलं नाही बघू शकत मी. पण झालोय मी आता. पण अरे तू विचार कर ना वासू. उर्मिला राग येणं साहजिक आहे. तिचं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि तिला अचानक कळतं की तुझं लग्न ठरलंय. आणि ते आपल्या घरातलं वातावरण, दादांचा राग धाक, तिथे येऊन हे सगळं बघून गेली ती. तीच काय, तिचे घरचे सुद्धा खूप चिडलेत माझ्यावर. काही होऊ शकत नाही. आता संपलंय सगळं. नाही नाही, होईल काहीतरी. तू असं हातपाय गाळू नकोस. काही होणार नाही आता. उर्मीचं हे थोडंसं चुकलंच ना रे. तिची काय चूक आहे? तू असं का वागलास याचा विचार करायला नको तिने?